मित्र हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज जी मी आपणास माहिती सांगत आहे ती हळदीविषयी सांगत आहे. हळद ही आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे काम करते. तसेच हळदीचे एकूण 3 प्रकार आहेत. त्यातील मुख्य म्हणजे एक खाण्याची हळद, आंबी हळद आणि काळी हळद. आता आपण जे बोलत आहोत ते खाण्याच्या हळदीपेक्षा खाण्याच्या हळदीसाठी. खाण्याची हळद ही सर्दी झाल्यास विस्तवावर हे टाकून त्याची नाकात धूर घेतला जातो, त्याने सर्दी बसते. त्याचप्रमाणे खोकला झाल्यास किंवा घसा खवखत असल्यास ही मिठाबरोबर पाण्यात टाकून उकळल्यास, त्यातनं गुळण्या केल्यास थंड झालेल्या पाण्याने तर घशाची खवखत थांबते. त्याचप्रमाणे आपल्याला मुकामार लागल्यास या हळदीने लेप देऊन शेकल्या जाते. त्याचप्रमाणे जखम झाल्यास त्याच्यावर गरम गरम हळद टाकतात आणि वेदना थांबवून जखम बरी होती. तसेच आता ही झाली खाण्याची हळद. आता दुसरी आहे ती आंबी हळद. आंबी हळद ही पूर्वीच्या काळी लोणच्यात टाकत होते, म्हणून ही आंबी हळद म्हणतात. परंतु आता ती आंबी हळद लोणच्यात वापरतच नाही. ती मुद्दाम आंब्यासाठी वापरणारी हळद म्हणून आंबी हळद होती आता. आणि तिचा उपयोगसुद्धा जखम झाल्यास आणि रक्त गोठल्यास त्याच्यावर उपयोग होतो. ती गरम करून मिठाच्या सोबत त्याचा लेप दिल्यास गरम तर शरीरातील रक्त गोठलेला भाग बरा होतो. त्याचप्रमाणे काळी हळद हिचा उपयोग काही माहीत नाही आहे. ती तांत्रिक उपयोग आहे म्हणतात, पण तांत्रिक विषयात मला रस नाही आहे. आपणास मित्र हो, कशी वाटली ही माहिती? योग्य वाटल्यास आपल्या मित्रांना सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सांगा. धन्यवाद.